विजयनगर मध्ये एक स्त्री राहत होती, संतोषी आत्या, जी खूपच गप्पिष्ट होती. तिला गप्पा मारायला खूप आवडायच्या. तशी तर शेजारी सुई जरी पडली तरी मला काही देणं घेणं नाहीये. पण आजकाल सुरेशच्या घरी रोज मेवा मलाई सुरू आहे. पण मला काय त्याचं? बहुतेक कुणीतरी मोठा मासा गळाला लावलाय त्याने. पण मला काय? अख्ख्या गावात इथे काय तिथे काय सगळ्यांची खबर असते आणि मग म्हणेल मला काय. बरं, उद्या परत या हा. पुढचं उद्या सांगेन. अगं अख्खा दिवस लोकांबद्दल गप्पा मारून मारून तू दमत नाहीस का? हं? अहो, मी तर केवळ लोकांच्या गप्पा मारते, पण तुम्ही तर फक्त मोठ्या मोठ्या बाता मारता. पण मला काय त्याचं? आणि मी कधीपासून सांगतेय, या तोडक्या मोडक्या खोलीला तोडून एक छोटीशी खोलीच बनवून घ्या. पण नाही. ओ, हे तोडकं मोडकं घर. हा, अगं संतोषी, जरा बघ तरी आपल्या मोडक्या घरावर किती सुंदर दुर्मिळ कावळा बसलाय. बघ. हं? दुर्मिळ कावळा? हं? हं? हा कसला दुर्मिळ कावळा आहे, ज्याचं दर्शनच दुर्मिळ आहे? ही बातमी तर छान आहे, पण मला काय त्याचं? हो हो, अगदी. हा तर खूपच दुर्मिळ आहे. मी बाजारात जाऊन येतो. फक्त एवढं लक्षात ठेव की या दुर्मिळ कावळ्याबद्दल कोणालाच कळता कामा नये. गणेशने संतोषीला या कावळ्याबद्दल कुणाशीही बोलायला मनाई केली होती. पण संतोषी कुठे थांबणार होती. ती निघाली तिच्या शेजाऱ्यांना सगळं सांगायला. अरे, हे काय? संतोषी, तू? अगं, असं कोणी येतं का? अगं, येणं जाणं सोड ग ताई. आज सकाळी एक खूपच दुर्मिळ कावळा माझ्या घराच्या मागच्या भागात बसला होता. हा, दुर्मिळ कावळा? पण मला काय? मी तर पाहता क्षणी बघ पळत पळत तुझ्याकडेच आले. असं काय दुर्मिळ होतं त्याच्यात? अगं, पांढरा कावळा होता. पांढरा कावळा? एवढा मोठा की समज म्हशी एवढा मोठा. म्हशी एवढा? एवढी लांब शिंग हं? आणि एवढी लांब शेपूट. हं? शेपटीवाला कावळा? अच्छा. नाहीतर अजून काय. चल मी येते. आणि हो, अजून कुणाला सांगू नकोस हो. अशी बातमी दिलीये की चूल पेटो ना पेटो माझं काळीच पेटवलं. आता विमलावतीला ही बातमी सांगून येते मी. अगं, तू इकडे बांगड्या चमकवत बसलीयेस आणि तिथे संतोषीच्या चकाकीने सगळ्यांचे डोळे दिपणार आहेत. काय म्हणालीस? अगं, तिच्या घराच्या छतावर एक पांढरा कावळा बसला होता. पांढरा कावळा, खूप मोठा. ही गोष्ट मी फक्त तुलाच सांगतेय, कोणाला सांगू नकोस. हं? म्हणजे माझी आजी बरोबरच सांगायची. जिथे एखादा पांढरा कावळा दिसतो तिथे नक्कीच एखादा खजिना दडलेला असतो. अहो, ऐकलं का? जेव्हा मी काही लिहिणार असतो तेव्हा तू सत्यानाश करायला येतेस. हो हो, सत्यानाश तर आपल्या सगळ्यांचा होणार आहे. तिथे संतोषी आणि गणेश गाडी मात्र काम न करता खजिन्याचे मालक बनणार आहेत. तू आणि तुझी स्वप्न. अहो, स्वप्न नाही, खरंच सांगते मी. त्यांच्या घरावर आज एक दुर्मिळ पांढरा कावळा बसला होता आणि तो भला मोठा होता. असं समजा की एखाद्या म्हशी एवढाच होता तो. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्या घराखाली भरपूर खजिना दडलेला आहे. काय? असं आहे काय?
आता बातमी पोहोचलीये योग्य माणसाकडे. अरे कमलेश, आज इथे कुठे? अरे मी असं ऐकलंय की एक दुर्मिळ पक्षी तुझ्या पडक्या घराच्या छतावर बसला होता. तुला कसं कळलं? ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. विशेषतः राजमहालापर्यंत ही गोष्ट पोहोचता कामा नये. तो निश्चिंत राहा गणेश, मी कुणालाच नाही सांगणार. नक्की सांगशील. कमलेश, ज्याच्या डोळ्यात संतोषी आणि गणेश सलत होते, त्यांनी ही गोष्ट ईर्ष्येपोटी जिथे गणेशला सांगायला मनाई केली होती तिथेच पोहोचवली. अद्भुत. राज्याच्या प्रत्येक संपत्तीवर प्रथम अधिकार हा राजाचा असतो. महाराजांना सूचित करण्याआधी सरळ त्यांना खजिना काढूनच देतो. अतिउत्तम. सेनापतीजी, तुम्ही इथे? सगळे ठीक तर आहे ना? आतापर्यंत तर तुम्ही ठीक आहात आणि आम्ही सुद्धा. जर तुमच्या खोलीतून खजिना सापडला तर खजिना लपवण्याच्या गुन्ह्याखाली सगळ्यांची कुशलता संकटात सापडू शकते. शिपायांनो, तात्काळ त्या पडक्या खोलीत खोदकाम सुरू करा. काय? अखेर तिथे खोदकाम सुरू झालं. अख्खं गाव खजिन्याची वाट पाहत तिथे उभं राहिलं. महाराज, अहो इथे तर काहीच नाहीये. काय कमलेश, तुला खजिन्याची बातमी दिली कोणी? विमलावतीने. माझी आजी म्हणायची, ज्या छतावर पांढरा कावळा बसतो तिथे कुठला तरी खजिना दडलेला असतो. ही गोष्ट तर मी सुद्धा ऐकलीये. कुणी पाहिला पांढरा कावळा? या सत्यभामाने. फक्त पांढराच नाही, म्हशीप्रमाणे विशाल होता. फक्त शिंगच नाही, शेपूटही होती. मला संतोषीनेच तर सांगितलं. हं? हो, सांगितलं तर होतं, पण पण काय? लवकर सांग, नाहीतर तुला तुरुंगात टाकू. नाही सेनापतीजी, क्षमा करा. मी तर फक्त असंच मला काय माहित होतं की तुम्हाला सांगता सांगता हा खजिन्याचा पत्ता बनेल. मला काय त्याचं. आजपासून याकडे लक्ष दे, नाहीतर तुझ्या घराचा पत्ता तुरुंग असेल. चला इथून. चला, काहीच नव्हतं इथे. त्या घटनेनंतर संतोषीचं बोलणं कोणीच ऐकत नव्हतं. आता तुम्हाला वाटेल की घर तोडल्याने गणेश खुश का होत होता, कारण संतोषीच्या गप्पिष्टपणाचा फायदा उचलत त्याने दुर्मिळ कावळ्याची खोटी गोष्ट संतोषीला सांगितली, ज्याच्यामुळे कुठल्याही मेहनतीशिवाय त्याने त्याच्या मोडलेल्या घराला पाडून स्वतःची एक मोठी बाग बनवून घेतली. समजलं अम्मा. आता मी जे काही बोलेन ते विचार करून बोलेन. अरे, तुला गोष्टही समजली आणि तिचं सार सुद्धा. आता मी निघाले केळ्याची वाळलेली पानं कापायला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.